नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे. शेतकरी मित्रांनो, आपण बघू शकतो की राज्यातील अनेक भागामध्ये पुन्हा एकदा पाऊस वाढण्याची शक्यता आहे. मित्रांनो, बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेले चक्रवात वाऱ्याची स्थिती आणि बारबी समुद्रामध्ये निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र, त्यामुळे राज्यातील अनेक भागामध्ये सध्या ढगाळ हवामान आणि तुरळक ठिकाणी पुन्हा एकदा पाऊस वाढण्याची शक्यता आहे. काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. विशेष करून आपण बघितले की सांगली, सातारा, कोल्हापूर या भागांना ढगाळ हवामानासह तुरळक ठिकाणी जोरदार ते मुसळधार पाऊस हा दक्षिणेकडील भागामध्ये पडण्याची शक्यता आहे. मुंबई आणि रायगड या परिसरात देखील पाऊस वाढण्याची शक्यता आहे. मित्रांनो, आपण बघू शकतो की अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामधून येणारे बाष्पयुक्त वारे, त्यामुळे राज्यातील अनेक भागामध्ये ढगाळ हवामान आणि तुरळक ठिकाणी पुन्हा एकदा पाऊस वाढण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी आपण बघू शकतो की सांगली, सातारा, कोल्हापूर या ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह पश्चिम महाराष्ट्राला पुन्हा एकदा पाऊस झडपण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टी आणि त्या ठिकाणी आपण बघू शकतो की रायगड या परिसरात देखील मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. सोलापूर आणि आसपासचा परिसर ढगाळ हवामानासह जोरदार ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रात देखील मोठ्या प्रमाणात ढगांची दाटी झाली असून राज्यात देखील पुन्हा एकदा पाऊस वाढण्याची शक्यता आहे. नांदेड, वाघोला तसेच छत्रपती संभाजीनगर नगर या भागात तसेच नाशिक या परिसरात देखील जोरदार ते मुसळधार काही परिसरात पाऊस वाढण्याची शक्यता आहे. तर या भागात दाट त्या ठिकाणी धुके देखील पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे. धन्यवाद मित्रांनो.